नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणामध्ये आपण 1857 पूर्वीचे लढे कशाप्रकारे लढले गेले आणि 1857चं स्वातंत्र्य युद्ध हे कशाप्रकारे झालं, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी कशी होती आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली, जहाल आणि मवाळ विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी होती, सशस्त्र क्रांतिकारी लढे कसे लढले गेले आणि महात्मा गांधीजींनी निशस्त्र प्रतिकार चळवळ ही कशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर कशाप्रकारे ही चळवळ काम करत होती, अशा अनेक टप्प्यांवरती आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण बघणार आहोत आझाद हिंद सेनेचं कार्य. 1939 साली जर्मनीचा नेता हिटलर याने युरोपामध्ये दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकली आणि ब्रिटिश सरकारने भारत हा इंग्लंडच्या बाजूने युद्धात सहभागी होणार आहे असं परस्पर आपला निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाला महात्मा गांधीजी आणि काँग्रेस यांचा विरोध होता. या युद्धामध्ये जपान हा जर्मनीच्या बाजूने उतरलेला होता. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये असलेले प्रदेश जिंकले आणि ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक हे जपानच्या हाती लागले. त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली आणि याच आझाद हिंद सेनेचं जे नेतृत्व होतं ते सुभाषचंद्र बोस यांनी केलं. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या की आझाद हिंद सेनेचं कार्य किंवा त्याचं नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांच्याकडे होतं. तर सुभाषचंद्र बोस यांनी 1943 सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि 1943च्या अखेरीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार ही जी 2 बेटं होती ती जिंकून ताब्यात घेतली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा जी होती ती अतिशय लोकप्रिय घोषणा. 1944 त्यांनी आराकानचा प्रदेश म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरची ठाणे जिंकून घेतली, परंतु इम्फाळची मोहीम मात्र अर्धवट राहिली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेनं अत्यंत नेटानं असा लढा दिला. त्यानंतर 1942चं भारत छोडो आंदोलन. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा इथं ब्रिटिशांनी भारत सोडून जावं असा ठराव मंजूर केला आणि या ठरावावर मुंबईतल्या अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब व्हायचा होतं. 7 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं आणि 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अधिवेशनात ठराव मांडला की इंग्रजांनी भारत सोडून जावं, म्हणजे छोडो भारत हा ठराव जो होता तो प्रचंड बहुमतानं मंजूर झाला. ब्रिटिशांनी तात्काळ भारत सोडावा अशी मागणी यात केलेली होती. त्याप्रमाणेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळेला गांधीजी असं म्हणाले की हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचं नाही तर सर्व भारतीयांचं आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असं समजावं आणि लढ्याला सिद्ध व्हावं. हा जो निकराचा लढा आहे हे सांगताना गांधीजी असं म्हणाले होते की आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे आणि तो मंत्र म्हणजे करेंगे या मरेंगे ही आपली प्रतिज्ञा असायला पाहिजे. या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा. अशा शब्दांनी महात्मा गांधीजींच्या या बोलण्याने किंवा या शब्दांनी संपूर्ण देशभर एक नवीन चैतन्य निर्माण झालं. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा ब्रिटिश सरकारने प्रयत्न केला आणि 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वीच महात्मा गांधीजी, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेते जे होते त्यांना सरकारने अटक केली. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने या सगळ्यावरती बंदी घातली होती. राष्ट्रीय सभेची देशातील सर्व कार्यालये ताब्यात घेतली आणि महाराष्ट्रातील चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी अतिशय धैर्यानं असे लढे दिले आणि हे सगळे लढे जे आहेत ते अविस्मरणीय ठरले.
1942 सालच्या अखेरीस या जनआंदोलनाला नवीन वळण मिळालं. आंदोलनाचं नेतृत्व हे भूमिगत असलेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलेलं होतं. त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, एस.एम. जोशी, नाग गोरे अशी अनेक समाजवादी विचारसरणीचे तरुण कार्यकर्ते सगळ्या कार्यामध्ये अग्रेसर होते. देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट स्थापन करण्यात आले आणि कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची जी लाल सेना, अशा अनेक गटांनी कित्येक महिने सरकारला अगदी सळो की पळो करून सोडलं. मुंबईला विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी आझाद हिंद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं. 1942 देशाच्या काही भागात ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून टाकण्यामध्ये लोकांना यश आलं. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया आणि आझमगड भागामध्ये, तर बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तिथला राज्यकारभार हा आपल्या हातात घेतला. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली आणि ब्रिटिशांचं जे राज्य होतं किंवा शासन जे होतं ते त्यांनी संपुष्टात आणलं. कर गोळा करणं, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं, खटल्याचा निकाल देणं, गुन्हेगारांना शिक्षा देणं, अशी अनेक कामं जी होती ती या प्रतिसरकारच्या सरकारतर्फे केली जाऊ लागली. याच काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया हा अतिशय खिळखिळा झाला होता. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. या सर्व घटनांमुळं यापुढे फार काळ भारतात आपली सत्ता आपल्याला टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. ब्रिटिश साम्राज्याचा शेवट त्यांना डोळ्यासमोर दिसू लागला आणि त्यातच फेब्रुवारी 1946 मुंबई इथे झालेल्या नाविकांच्या उठावानं भर पाडली. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांची मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला आणि देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या आणि त्याचं पर्यवसान हे पुढे भारताच्या फाळणीत होऊन 1947 भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. इतिहास असं सांगतो की भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध लढण्याचा मार्ग किंवा लढण्याचा एक आदर्श जगासमोर ठेवला आणि त्यातूनच पारतंत्र्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. स्वतंत्र भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतोच. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. ही मूल्य भारतीय संविधानाचा पाया आहेत. तर अशा प्रकारे प्रकरण क्रमांक 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी कसा संघर्ष केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने कशी पावलं टाकली किंवा काय प्रयत्न केले याचा अभ्यास किंवा याची माहिती आपण या प्रकरणातून घेतलेली आहे. त्याचा पुढचा टप्पा जो आहे प्रकरण क्रमांक 7 पुढचा अभ्यास जो आहे किंवा पुढची माहिती जी आहे की भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण, अनेक संस्थानं होती ती कशा प्रकारे भारतात विलीन झाली आणि मग एकसंध भारताची निर्मिती कशा प्रकारे करण्यात आली याची माहिती आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये घ्यायची आहे.